हे मनू, काय काय झालं? काय झालं मनू? हे मनू, रडू नकोस ना. सगळा इशू माझ्याचमुळे झालाय. नाही रे आणि फक्त तुझ्यामुळे नाही झालंय हे सगळं. नाही ग, बाबांचं पण बरोबर आहे ना. पण मनू, मला खात्री आहे त्यांचा राग जाईल आणि सगळं बघ कसं पहिल्यासारखं नॉर्मल होतं. खरंच तुला असं वाटतं? आणि 1000% आई बाबांचा राग जाईल आणि सगळं पहिल्यासारखं. आणि हे आणि मला खात्री आहे तू सगळं नीट करशील. आणि काही दिवसांचाच तर प्रश्न आहे ना. आणि एकदा तुला चांगला जॉब मिळाला, तू सेटल झालास की मग काही टेन्शन नाही. आणि माझ्या बरोबर तू आहेस, सासू आई आहे, मला चांगला जॉब आहे, आपलं छान घर आहे. मनू, तू या घराला छान घर म्हणतेस. हो आणि हे बघ, खूप पैसा, आलिशान घर, हाताखाली 4 नोकर, गाड्या, ही माझी सुखाची व्याख्या नाहीये रे. काय तुझ्या सुखाची व्याख्या? आता हे बघ, खूप मोठं घर असेल पण आपल्याला सुखच नसेल किंवा आपले प्रॉब्लेम शेअर करायला माणसं नसतील तर काय उपयोग आहे त्या घराचा? भिंती, रंग, फर्निचर यामुळे घर छान नाही होत ना. घर छान होतं ते घरातल्या जीवाला जीव देणाऱ्या माणसांमुळे. आपल्या हक्काची माणसं ही माझी सुखाची व्याख्या आहे. आणि तीच माणसं मी तोडली ना मनू. नाही आणि आता तूच म्हणत होतास ना, बाबांचा राग जाईल, सगळं छान होईल. चल, मला पटकन एक प्रॉमिस कर. मनू, आता मी अंगाई वगैरे काही गाणार नाहीये. आणि मला प्रॉमिस कर की तू स्वतःला अजिबात ब्लेम करणार नाहीस. मला नाही आवडत तू कमीपणा घेतलेला. मनू, आणि प्रॉमिस कर. प्रॉमिस. आणि असाच नेहमी हसत राहा. सारखा हसत राहिलो ना, लोक वेडा म्हणतील मला. वेडाच आहेस तू. ए, माझा वेडा आहेस. चल झोप आता. उद्या परत दिवसभर कॅब चालवायची आहे. दिवसभर आई ऐकेल. झोप झोप झोप. तू पण झोप, रडायचं नाही. गुड नाईट. गुड नाईट. अहो, उठा ना, 2 घास खाऊन तरी घ्या. चला बरं, उठा. आई, अगं बाबा झोपलेत ना, त्यांना कशाला उठवतीये? आई चल, 2 घास खाऊन घे, मी वाढते तुला. ये ये ना. यांच्या पोटात अन्नाचा कण नाही आणि मी जेवायचं. आई बस बस इथे. आई हट्ट नको ना ग करूस, गोळ्या घ्यायच्या आहेत तुला. आधीच उशीर झालाय, खाल्लं नसतं गोळ्या कशा घेणार आहेस? बरं, गोळ्या कुठे आहेत? मला नाही माहिती. मनूच सगळं बघायची ग. आई ग, रडू नकोस ना ग, सावर स्वतःला. आता सावरण्यासारखं काही राहिलेलंच नाहीये ग. आई असं का बोलतीयेस? नाहीतर काय, नशिबाचे भोग आहेत ते भोगायलाच हवे. मरण सुद्धा मागून येत नाही ग. आई असं नको बोलूस ग. तूच असं बोललीस तर कसं होईल? तू खचलीस ना तर बाबा आणखीन खचतील. हे तू बोलतेस मेघा? ह, मग का लपवलंस तर मनूचं लग्न आमच्यापासून? ही अपेक्षा नव्हती मेघा तुझ्याकडून, मुळीच नाही. गोळ्या मनूच्या कपाटात एका बघून येते. आत्ता हे काहीच बोलत नाहीयेत, पण आता वादळ उठलं असेल. कधी कधी ना भीतीच वाटते मला यांच्या शांतपणाची.
आई, मनूच्या कपाटात गोळ्या नाही आहेत. मी पटकन मनूला फोन करून विचारू का गोळ्या कुठे आहेत ते? खबरदार खबरदार, जर कोणी मनूला फोन केला तर गोळ्या सापडत नाही ना, काही बिघडत नाही. त्यामुळे समोरच्या नाक्यावरचा केमिस्ट 24 तास उघडा असतो. जातो आणि गोळ्या घेऊन येतो. बाबा, बस. बाबा, मेघा, हे काय कोणी बांधली माझ्या पायाला दोरी? आणि का, कशासाठी? मी बांधलं का? कारण मला भीती वाटत होती. कसली? मी रात्री अपरात्री बाहेर जाईन, आत्महत्या वगैरे करीन याची? अरे, जिला बांधून ठेवायचं तिला मोकळं सोडलं, हं? आणि मला बांधून ठेवताय. आई आहे ना ग तू, लक्ष ठेवायला काय होतं ग तुला? आपली मुलगी कुठे जाते, कुणाशी बोलते, कुठे फिरते, एवढी कशात बिझी असतेस तू? आता ही कसली गाठ मारली, सोड आता तू. आई शांत हो. चल, बाबा येईपर्यंत जेवून घे. चल. बस. मी वाढून आणते. हा, आई बापाच्या जीवाला नुसता घोर आहे. मधू बाळा, आहेस तिथे सुखी राहा ग बाई. हनी, हे मनू काय झालं ग? हनी कपडे, ऑफिस. मनू काय कपडे, ऑफिस, काय बोलतीयस? अरे ऑफिसला जायला माझ्याकडे कपडे नाहीयेत. अरे हो घे. मनू, तू काल निघताना कपडे भरून निघायचंस ना? हो, भरपूर वेळ होता ना माझ्याकडे पॅकिंग करायला. काय हनी, कुठे चाललास? तुझ्या घरी. आत्ता? तुझ्या घरी जाऊन तुझे सगळे कपडे घेऊन येणार आहे मी. आणि तुला आणखी काय पाहिजे असेल ना ते पण सांग. तुझ्या वडिलांना सांगतोच की माझ्या म्हणून ते सगळे कपडे आत्ताच्या आत्ता परत द्या. बाबा वाटच बघत बसलेत तुझी. कधी तू येतोयस आणि तुझ्या हातात बॅग देतोय. काय हनी, वाजलेत किती, वेळ काय, आणि तू काय मस्करी करतोयस आत्ता माझी? हे पण म्हणू, मी आता खरंच तुझ्या घरी गेलो ना का राडा होईल ना. कसले कपडे मागताय? हा, इथे कशाला आलाय? माझी गरज संपली आता. आणि हे सगळं तुम्ही माझ्याशी बोलताय? हे मनू, मनू सॉरी ना. अगं गंमत केली, खरंच सॉरी. खरंच गंमत करत होतो. पण तुला खरं सांगू का, काल बाबा जसे बोलले ना मला खूप वाईट वाटलं. म्हणजे मला बोलल्याचं वाईट नाही वाटलं. ते ज्या पद्धतीनं तुला बोलले ना त्याचा खूप त्रास झाला मला. आणि तुझे बाबा होते म्हणून मी काही बोललो पण नाही. हे पण उद्या आपण तुझ्याकरता कपडे आणूया ना. म्हणजे लग्न झालं आणि माझी बायको ऑफिसला काय अशा साध्या कपड्यात जाणार का? छान नवीन कपडे घेऊ आपण. आई उठेल ना. चावलाच काय? सॉरी. हे बरं, आता झोपूयात. गुड नाईट. गुड नाईट. आणि खरंच झोपूयात. परत नाही ना उठणार? आता खरंच गुड नाईट. उठू नको जा परत. बाबा आलात? द्या गोळ्या, मी देते. काही गरज नाहीये. यापुढे सगळं मी करीन. एक वेळेस वैऱ्यावर विश्वास ठेवीन, पण पोटच्या मुलींवर नाही.
निर्मला तुझा मोबाईल कुठे आहे का? असेल इथेच कुठेतरी. इथेच म्हणजे इथेच म्हणजे असेल इकडे तिकडे ठेवलेला. दे. मोबाईल दे. कुणाला फोन करायचा होता का? हे बघा, जेवढं विचारलं ना तेवढंच उत्तर द्या. मोबाईल. हो बाबा, पण कशाला? तुझा मोबाईल कुठे आहे? अहो असेल घरातच कुठे. आता कुठे जाणार आहे घरातून तो? कुठे ठेवतात रे हे? हे बघा, मुद्दाम करतायत ना हे माझ्या बरोबर. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही कितीही गोष्टी माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न केला ना तरी मी शोधून काढणार. हा बघ, काढलं की नाही शोधून? मिळालं मला. बाबा बाबा, तुम्हाला वाटतंय तसं काहीही नाहीये. मी किंवा आईने मनूला फोन केलेला नाही. अरे देवा, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही मेडिकल शॉप मध्ये गेला होता तेव्हा मी आणि मेघानी मनूला? कठीण आहे बाई. अहो एवढाचा संशय असेल ना तर बंद करा तो फोन. नको ती ब्याद. हे बघ, तू किती आरडाओरडा केला म्हणजे मी फोन तपासणार नाही असा होत नाही. तुमच्या पुढे काय बोलायचं ना काही कळतच नाही. नाही कळत ना, मग गप्पा बैस. कळलं ना? या घरामध्ये राहायचं असेल तर मी सांगेन ते ऐकावं लागेल. आता कुणाला कसलीही सवलत मिळणार नाही. कळलं? मेघाला लागला. बरं चुकला. सत्यजित गेला. आता काय करू? हाऊल. बोलतच कोणतरी गेलं. एकदा गेम होणारच. मी माझा एम सोडत नाही जोवर अचूक नेम लागत नाही. मिस मानसी, बाय बाय अनिकेत. साला इकडे मी आत गेलो, मिस मानसी वाचल्या. मिस मानसी, तुम्ही इकडे पण चॅलेंज करता हो मला. मिस मानसी, गेम तर होणार.
झोपू दे ना प्लीज. आणि कसला तरी आवाज येतोय, उठ ना. म्हणून नाही येते आवाज, झोप ना. तो परत आला. आणि उठ ना, आणि उठ ना. म्हणून मामा असेल. कोण मामा? आणि कोण मामा? उंदीर मामा. अगं ए म्हणू ओरडू नकोस. अगं तो काही नाही करत आहे. नाही अरे कुठेच नाहीये बघ. शांत हो. अगं काही नाही करत तो. एखादा उंदीर असतो घरात. असतो काय? अगं तो पण तुला काही नाही करणार रे. तू एवढूसा उंदीर तुला काय करणार आहे? आई उंदीर होता म्हणून घाबरली. उंदराला घाबरलीस? हा. काय ग म्हणे माऊ. अगं उंदराचं काय नाही, तो आमच्या घरचा मेंबर आहे. तो तुझ्या आधीपासून आहे या घरामध्ये. त्याला नाही घाबरायचं. हा, बघ घाबरायचं नाही. सांगते सांगते थांब थांब. कुठे गेला मामा? ए मामा, उंदीर मामा, ए उंदीर मामा, ऐक माझं ऐक. माझ्या घरची लक्ष्मी आहे ती. तिला घाबर. काय बोलला? काय बोलला? हा आला, ताळ्यावर आला. घाबरवायचं ना. हा सांगून ठेवते, माझ्याशी गाठ आहे, उषाबाईची गाठ आहे. झालं? झोपशील आता? नाही झोप लागणार मला. मला कॉफी करूया. बर तू थांब, मी करतो. आता मला काय माहिती, म्हणजे दोघांचं दूध घ्यायची सवय आहे ना. संपलं दूध. असू दे असू दे असू दे, काही नाही. काय ग बाय माझे, केवढं समजूतदार आहे ग माझं लेकरू. कसं शहाण्यासारखं बोलतय ग माझं पोर. एवढी खाता पिता घरची तू माझ्या घरात येऊन पडली. मी साधी काफी पण नाही देऊ शकत तुला सोन्या. मावशी, तू खूप छान गिफ्ट दिलंयस मला. अनिकेत, तो माझ्या बरोबर आहे ना, यापेक्षा जास्ती मला काही नको. हे असं बोलते मग मला रडायला येतं बाबा. म्हणी मग जसं आई बापाचं काळीच तुटतं ना लेकरांसाठी, तसं लेकरांचं पण तुटतं आई बापासाठी. मला कळतं लेकरा, तुला आईची आठवण येते ना. हा राजा, हे बघ तुझं माहेर मी तुला मिळवून देणार. तुझं माहेर जोपर्यंत तुला मिळवून देत नाही ना, तोपर्यंत मला चैन पडणार नाही. सोनत आई माझं गणपती, माझं पिलू.